नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अधिक मासामध्ये आईची ओटी भरण्यामागची कारणे तुम्हाला माहिती आहे का? आणि ओटी कशी भरतात आणि ती का भरतात? तर जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अधिक मासामध्ये आईची ओटी भरण्याला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले आहे. त्यामागील शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण सुद्धा असतं. तर आईची ओटी भरण्याची म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करणे. लग्नानंतर मुलीचे कन्यादान करून आईने खूप मोठा त्याग केलेला असतो. अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या या सौभाग्यप्रती आणि उपकारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. म्हणून आपण अधिक मासात आईची ओटी भरतो. आणि पुनर्जन्माची इच्छा ही अशी श्रद्धा आहे की अधिक मासात आईची ओटी भरून पुढच्या जन्मी सुद्धा तुझ्याच उदरी जन्म मिळावा असा आशीर्वाद मागितला जातो. आणि शास्त्रानुसार विवाहित मुलगी तिच्या आईची ओटी केवळ अधिक महिन्यातच भरू शकते. एरवी आई मुलीची ओटी भरत असते, पण हा महिना अधिक असल्याने मुलीला हे पुण्यकर्म करण्याची संधी मिळत असते. म्हणून नक्कीच आईची ओटी अधिक मासात भरावी. आणि अधिक मासात ओटी भरण्यामागचे फायदे काय आहे जाणून घेऊया. तर पुण्यप्राप्ती. अधिक मास हा विष्णूला समर्पित आहे. या काळात आईचे पूजन केल्याने अधिक पुण्य मिळते, कारण आईला पुण्यवान स्त्री मानले जाते. म्हणून अधिक मासात तिची ओटी भरली जाते. सौभाग्याचा आशीर्वाद मिळत असतो. आईची ओटी भरल्याने तिचे मंगलमय आशीर्वाद मिळतात. त्यामुळे कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी लाभत असते. आणि मातृत्व. ओटी भरणे हे स्त्रीच्या सर्जनशीलतेचा आणि मातृत्वाचा गौरव आहे. ओटीतील नारळ आणि तांदूळ हे समृद्धी आणि नवनिर्मितीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे संतती सुखाच्या शुभेच्छा वृद्धिगत होतात. म्हणून आईची ओटी नक्कीच भरा. आणि ओटी भरण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे साडी आणि खण. आईला आवडणाऱ्या रंगाची साडी आणि त्यावर जुळणारा खण. नारळ म्हणजे शेंडी असलेला नारळ. ओटीत ठेवताना शेंडी आईच्या बाजूला असावी. तांदूळ सुमारे 1.25 किलो किंवा 1.25 वाटी तांदूळ समृद्धीचे प्रतीक म्हणून आपण आईच्या ओटीत टाकायचे आहे. सौभाग्य अलंकार. हळद, कुंकू, बांगड्या, जोडवे, गंध आणि अक्षता द्यायच्या. सोबतच 5 प्रकारची फळे द्यायची आहे. केळी, सफरचंद किंवा मोसंबी फळे कुठलेही तुम्ही द्यायचे आहे. आणि दक्षिणा. आईला प्रेमाने देण्यासाठी काही पैसे द्यायचे आहे. तर विडा. 2 विड्यांची पाने आणि त्यावर 1 सुपारीही आपण ओटीच्या सामानामध्ये घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या आईची ओटी नक्की भरावी. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.